राणी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. जसं तिचं नाव तशीच तिची वागणूक. ती घरातील कामकाजापासून नेहमी दूर राहायची. जेव्हा ती छोटी होती तेव्हा तिची आई सर्व काम करत असायची. पण राणी मोठी झाली तेव्हा तिच्या आईने समजावायला सुरुवात केली की मुली, काहीतरी शिकून घे. उद्या जेव्हा तू सासरी जाशील तेव्हा काय करशील? आम्ही तुझे आई वडील आहोत, त्यामुळे तुझ्या या सवयी आम्ही सहन करू, पण तिथे तुला सगळं करावं लागेल. तेव्हा राणी आईला म्हणायची, आई, तू शांत हो. अगं, मी राणी आहे राणी, मला काही करायचे नाही. मी अशा मुलाशी लग्न करेल ज्याच्या पुढे आणि मागे नोकरांची लाईन असेल. तुम्ही माझी काळजी करू नका. मी तुझ्यासारखं माझं आयुष्य वाया घालवणार नाही, दिवसभर झाडे पोछा करून. राणीची आई रागाने म्हणाली, मी तुझ्या कल्याणासाठी समजावत आहे, बाकी तुझं नशीब. पुन्हा माझ्याकडे येऊन रडू नकोस. तिथे कोणी तुझे ऐकणारे नाहीत, समजले? राणी म्हणाली, अगं आई, माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे. तुला नाही माहित अजून. आईने राणीकडे आश्चर्याने पाहिलं आणि विचारलं, आता हे काय नवीन आहे अजून? तेव्हा राणी म्हणाली, आई, माझे ब्रह्मास्त्र आहे, जे मी लहानपणापासून तुझ्या विरुद्ध वापरत आहे आणि तुला माहितही पडले नाही. आणि जर तुला कळले नाही तर माझ्या सासरचे कोणते जेम्स बॉन्ड असतील जे त्यांना कळेल. राणीच्या आईला तिचे हे असे बोलणे काहीच समजत नव्हते. तेव्हा राणी म्हणाली, तू मला कुठलेही काम करायला सांगतेस तेव्हा माझे उत्तर काय असते तूच सांग. आई म्हणाली, तुला येतच काय जे मी तुला काही काम सांगू? राणी म्हणाली, हो आई, हेच तर माझं ब्रह्मास्त्र आहे की मला काहीच काम येत नाही. असं बोलून जोर जोरात हसायला लागली आणि रागातच तिथून निघून गेली. आईने लाख वेळा समजावून सुद्धा राणीमध्ये काही सुधारणा होत नव्हती. ती दिवसभर टीव्ही बघायची, झोपायची आणि नुसतं खात राहायची. आता तर आईनेही तिला बोलून बोलून आपलं डोकं आपटून घेतलं होतं. तेव्हा राणीचे बाबा म्हणाले, तू एवढी का परेशान होतेस राणीची आई? आपल्या मुलीच्या नशिबात सुखच सुख आहे. पुढे काही महिन्यातच राणीचे लग्न ठरले. राणी खूप सुंदर होती, त्यामुळे मोहितला लगेचच राणी खूप आवडली. आज लग्नानंतर राणीची आपल्या सासरची पहिली सकाळ होती. मोहित लवकर उठला होता. मोहितला जाग आली त्यानंतर साधारण अर्धा तासाने राणी उठली आणि म्हणाली, आई, माझा चहा कुठे आहे? मला चहा हवी आहे. मोहित म्हणाला, राणी, तू लवकर उठ, तू आता तुझ्या सासरच्या घरी आहेस, त्यामुळे चहा तुलाच बनवायचा आहे. रीमाताई बाहेर तुझी वाट पाहत आहे. जा, तयार हो. खूप प्रयत्नानंतर राणी अंथरुणावरून उठली आणि आळस देत बाहेर पडली आणि अंघोळ करून तयार झाली. मोहितला असे वाटत होते की कदाचित ती काल लग्नाच्या विधी दरम्यान थकली असावी आणि त्यामुळेच ती लवकर उठू शकली नसेल. पण मोहितला काय माहित होतं की या सुंदर चेहऱ्याच्या मागे आळशीपणाची देवीही वास करते. राणीची नणंद रीमा तिला स्वयंपाकघरात घेऊन गेली. राणी स्वयंपाकघरात उशिरा पोहोचली होती, म्हणून सासूने आधीच चहा तयार करून ठेवला होता. त्यामुळे सासूबाई राणीला चहा देत म्हणाल्या, सुनबाई, आज मी सर्वांसाठी चहा बनवला आहे, पण उद्यापासून तुला सकाळी सगळ्यांसाठी चहा बनवायचा आहे. राणीने होकारार्थी मान हलवली. आता नाश्ता तयार करायचा होता. तेव्हा राणीची नणंद रीमा म्हणाली, वहिनी, आज पोहे बनवा. तेव्हा राणीने विचार केला, आता काय करावे? तेव्हा तिने हात चालवण्याऐवजी तिने मेंदूचा वापर केला आणि म्हणाली, ताई, किती लोकांसाठी पोहे बनवायचे आहेत? रीमाताई म्हणाली, एकूण 12 जण असतील. काळजी करू नका, आजच इतकी गर्दी आहे. काका काकू, त्यांची मुले आणि माझे कुटुंबही आहे, त्यामुळे लोकांची संख्या वाढली आहे. काही दिवसांनी इथे फक्त 4 लोक राहतील, आई, बाबा, मोहित आणि तू. तेव्हा राणी आपल्या नंदेला म्हणाली, ताई, प्लीज वाईट वाटून घेऊ नका, पण इतक्या लोकांसाठी स्वयंपाक कसा करायचा हे मला कळत नाही. माझ्या माहेरी आम्ही तिघेच होतो. कृपया आज मला मदत करा, मी लवकरच शिकेन. रीमालाही वाटले की हे हिच्यासाठी नवीन घर आहे, नवीन जागा आणि सर्व माणसे सुद्धा नवीन आहेत. त्यामुळे राणी इतक्या लवकर सर्व काही करू शकणार नाही. यासाठी राणीला आपण थोडा वेळ द्यायला हवा. त्यामुळे रीमाने सर्वांसाठी पोहे केले आणि राणीने अधूनमधून फक्त पोहे ढवळण्याचे काम केले. सर्वांचा नाश्ता झाला. पोहे छान झाले आहेत असे सर्वांनी कौतुकही केले. मग राणीने हसून सर्वांचे आभार मानले. तेव्हा राणीची नणंद रीमा राणीकडे बघू लागली. त्यावेळी तिला खूप वाईट वाटले की पोहे मी बनवले आहेत, पण सर्वजण हिचेच कौतुक करत आहेत. राणीने ती गोष्ट ही अगदी चांगल्या प्रकारे हाताळली. ती लगेचच आपल्या नंदेला रीमाला बाजूला घेऊन म्हणाली, ताई, मी तुमचे नाव घेतले असते तर सगळे काय म्हणाले असते की तुमच्या आईने अशी कशी सून आणली आहे, जिला काहीच बनवता येत नाही. त्यामुळे पूर्ण परिवाराची बेइज्जती झाली असती. ताई, तुम्हाला वाईट वाटले असेल तर मला माफ करा. रीमानेही राणीचे प्रेमाने आभार मानले की आतापासून तू आमच्या घरासाठी किती चांगला विचार करते आहेस.
दुपारी सर्व नातेवाईकांसाठी मेजवानी होती, म्हणून स्वयंपाक्याने जेवण तयार केले. कसा तरी एक दिवस निघून गेला. राणीच्या आईला काळजी वाटत होती, म्हणून तिने राणीला फोन केला. तेव्हा राणीने आपल्या आईला म्हणाली, आई, तू काळजी करू नकोस, माझे ब्रह्मास्त्र इथे सुद्धा कार्यरत आहे. राणी वेगवेगळ्या बहाण्यांनी आपलं आयुष्य जगू लागली. सर्व काही शिकण्याच्या नावाखाली 3 महिने गेले, पण आजही सासूला राणीसोबत जेवण बनवायला लागत होतं. म्हणून सासूने आपल्या मुलीला रीमाला घरची सगळी परिस्थिती सांगितली आणि म्हणाली की राणीला काही शिकायचेच नाही. आज म्हणते मला शिकवा, उद्या ती म्हणते मी विसरले, मला पुन्हा सांगा. ती दिवसभर टीव्ही पाहते, गाणी ऐकते आणि आरशासमोर स्वतःला पाहत असते. अगं, मला तर असे वाटू लागले आहे की तिच्या सौंदर्याने आम्हाला फसवलं आहे. रीमाला सगळं समजत होतं. ती म्हणाली, आई, तू काळजी करू नकोस. मुलांच्या स्कूलला 1 आठवड्यानंतर सुट्टी मिळणार आहे, तेव्हा मी येते. मग बघते राणीचा नक्की प्रॉब्लेम तरी काय आहे. मला तर तिने पहिल्याच दिवशी मूर्ख बनवली होती. आता माझी बारी आली आहे. आत्ता आई, तू चिंता करू नकोस, लवकरच मी येईन. राणीला या सर्व गोष्टींची पुसटची सुद्धा शंका आली नव्हती. ती मोठ्या आनंदाने टीव्ही पाहत होती. तिला माहित नव्हते की पुढे काय होणार आहे. आपल्या आईचे बोलणे ऐकून रीमाला सुद्धा चिंता वाटू लागली होती की राणी मुद्दामून या सर्व गोष्टी करत आहे. त्यामुळे ही खूपच चुकीची आणि चिंतेची गोष्ट आहे. प्रत्येक जण एक कुटुंब आहे आणि कुटुंबात प्रत्येकाच्या स्वतःच्या जबाबदाऱ्या आहेत. असा कामचुकारपणा करणे आणि काम न करणे ही राणीला सवयच लागली आहे. वेळीच राणीची ही सवय बदलली नाही तर आज फक्त आईलाच त्रास होत आहे. उद्या राणी स्वतः काहीच काम करू शकणार नाही. रीमा ही कुटुंबातील मोठी मुलगी आणि तिच्या सासरच्या घरची ही मोठी सून होती. त्यामुळे घरातील जबाबदारीची तिला चांगलीच माहिती होती. राणीलाही तिला त्याच जबाबदाऱ्यांची जाणीव करून द्यायची होती. शेवटी रीमाच्या मुलांना सुट्ट्या लागल्या. तेव्हा दोन्ही मुले आणि नवऱ्यासह रीमा आपल्या माहेरी पोचली. रविवार होता. साधारण 8 वाजले असावेत. मोहित चहाचा कप घेऊन त्याच्या रूमच्या दिशेने चालला होता. तेव्हा रीमा हसत म्हणाली, अरे वा मोहित, तू तर बायकोचा भक्त बनला आहेस. आम्हालाही कधीतरी तुझ्या हातचा चहा प्यायला दे. रीमाच्या अशा बोलण्याने मोहितला लाज वाटली. त्यामुळे तो म्हणाला, नाही ताई, रविवार असेल तर मीच चहा बनवतो. रीमा म्हणाली, खूप छान. मोहित रूम मध्ये गेला आणि राणीला सांगितले की रीमाताई आणि तिचं कुटुंब आलं आहे. अगोदर तर राणीचा चेहरा पडला. मग तिला वाटले, ठीक आहे, मी माझं ब्रह्मास्त्र वापरेन. यातमध्ये कोणती मोठी गोष्ट आहे. राणी बाहेर येऊन सर्वांना भेटली. तेवढ्यातच रीमाची दोन्ही मुले हट्ट करू लागली, मामी, प्लीज आम्हाला काहीतरी खायला दे, आम्हाला खूप भूक लागली आहे. आम्ही रोज आईच्या हातचे खातो, पण आज तुझ्या हातचे खायचं आहे. तू काहीतरी बनवून खायला दे. मनात नसतानाही राणी मुलांचे बोलणे टाळू शकली नाही आणि तिने मुलांसाठी शिरा तयार केला. तेव्हा रीमा आईसोबत बाहेर गेली होती, कारण घरातील सर्व कामे एकट्या राणीने करावी म्हणून त्या दोघीही बाहेर गेल्या होत्या. आता राणीलाही राग आला होता, पण जेव्हा मुलांनी शिऱ्याचे कौतुक केले तेव्हा राणीला खूप आनंद झाला. काही वेळाने रीमा आणि तिची आई दोघी परत घरात आल्या आणि सर्वांनी नाश्ता केला. मग रीमाने राणीला चहा बनवायला सांगितला. राणी प्रत्येक वेळी नकार देत होती. राणी ब्रह्मास्त्र सोडून म्हणाली, ताई, आई मला सांगत होत्या की तुम्ही खूप छान कढी भात बनवता. आज आम्हाला पण बनवून खायला घाला. रीमा सर्व काही समजत होते. रीमा म्हणाली, आज फक्त कढी भात बनणार आहे. मी सांगेन आणि राणी तू बनव. शेवटी तू ह्या घरची मालकीण आहेस. राणीने विचार केला आता काय करावे, कारण तिची कोणतीच युक्ती काम करत नव्हती. शेवटी सर्व कामे तिलाच करावी लागत होती. सकाळची रात्र झाली. आज राणीला टीव्ही आणि मोबाईल पाहायला तर वेळच मिळाला नाही. थकलेली राणी अंथरुणावर येऊन पडताच झोपी गेली. दुसरा दिवस उजाडला. सकाळी सकाळीच रीमाने मोहित आणि राणीच्या रूमचा दरवाजा ठोठावला आणि राणीला आवाज दिला, राणी, 6 वाजले, उठ, चहा करायचा आहे. सगळे वाट बघत आहेत. मग लवकर नाश्ता तयार कर. जिजूंना मोहित बरोबर मार्केटला जायचं आहे. त्यांचे काहीतरी काम आहे. चल पटकन, हातपाय हलव. कशी तरी तिच्या नशिबाला शिव्या देत राणी बेडवरून उठली. सर्वांना चहा बनवून दिला. मग नाश्त्याच्या तयारीला लागली. आता रीमा राणीकडून जवळपास सगळी कामे करून घेत होती. पण रीमाच्या आईला हे चांगले वाटत नव्हते की राणी एकटीच काम करते, म्हणून ती सतत मध्ये मध्ये तिची मदत करण्यासाठी जात होती. आणि सासू किचन मध्ये आल्याबरोबर राणी किचन मधून गायब होऊन जात होती. तेव्हा रीमाने आपल्या आईला समजावले की आई, काही दिवस थांब. तू अशाच प्रकारे सतत तिची मदत करायला गेलीस तर तिच्यात सुधारणा होणार नाही. त्यामुळे तू तिला मदत करू नकोस. तरी सुद्धा रीमाची आई ऐकत नाही. असाच 1 आठवडा निघून गेला.
आता रीमा जे काम सांगत होती ते काम राणी करू लागली होती. त्यामुळे रीमाला असे वाटू लागले होते की राणीला आता तिच्या जबाबदाऱ्यांची जाणीव झाली आहे. त्यामुळे रीमा मनातून खूपच खुश होती. पण इकडे तर राणी काहीतरी वेगळाच विचार करत होती. ती रीमाताई जाण्याची वाट पाहत होती. राणी विचार करत होती की जेव्हा ही निघून जाईल तेव्हा सर्व गोष्टी पहिल्यासारख्या होतील आणि माझ्यावर उडवलेले हे संकट टळून जाईल. पण एक आठवडा जास्त होऊन सुद्धा रीमा जाण्याची कोणतीही हालचाल दिसत नव्हती. तेव्हा स्वतः राणीने विचारले की ताई, तुम्ही कधी जाणार आहात? तुम्ही येऊन खूप दिवस झाले ना. तेव्हा रीमाने लगेचच ओळखले की राणीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे ती विचार करू लागली की आता आपल्याला कोणती तरी मोठी गोष्ट करावी लागेल. आता या छोट्या छोट्या गोष्टी करून काम चालणार नाही. रीमा आता साम दाम दंडभेद सर्व गोष्टी आजमावण्याची तयारी करत होती. यावेळेला तिने आपल्या आईला तिच्या मैत्रिणीच्या घरी पाठवली आणि स्वतः मात्र अंथरुणावर झोपून राहिली. आणि राणीला बोलावून घेत म्हणाली, राणी, माझी तब्येत खूप खराब वाटत आहे. आज मी तुझी कोणतीच मदत करू शकणार नाही. तूच बघ, घर किती खराब झालं आहे. थोडी साफसफाई करून घे ना. त्यानंतर सर्वांसाठी जेवण बनव. पण हो, माझी तब्येत खराब असल्यामुळे माझ्यासाठी थोडी डाळ खिचडी बनव. मी आराम करत आहे. तेव्हा राणी म्हणाली, आई कुठे आहेत? रीमा म्हणाली, आईची मैत्रीण खूपच आजारी आहे. त्यामुळे तिला जावे लागले. तू आईची चिंता करू नकोस. तू कामाला लाग. राणीची अवस्था आता वाईट झाली होती. तिने घराची साफसफाई करून किचनमध्ये येऊन जेवण बनवायला सुरुवात केली होती. तेवढ्यातच रीमाने आवाज दिला, अगं राणी, माझ्यासाठी थोडा काढा बनव. तेव्हा राणी लगेचच म्हणाली, मला काढा बनवता येत नाही. त्यावेळी रीमाने राणीला आपल्या जवळ बोलावून घेतली आणि काढा कसा बनवायचा ते तिला सांगितलं. शेवटी राणीने काढा बनवून आपल्या नंदेला दिला. तोपर्यंत मुलांनी पूर्ण घर खराब केले होते. सर्व वस्तू अस्ताव्यस्त करून ठेवल्या होत्या. त्यामुळे राणी मुलांवर ओरडू लागली. तेव्हा मुले रडू लागली. त्यामुळे राणी खूपच घाबरून गेली. म्हणून तिने लगेचच मुलांना शांत केले आणि त्यांनी अस्ताव्यस्त केलेल्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या. त्यानंतर पुन्हा ती किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी गेली. या सर्व गोष्टी हाताळताना राणीची खूपच दमछाक झाली होती. त्यामुळे तिला खूपच राग आला होता. ती एवढी थकली होती की तिला आता तिचा राग सांभाळता येत नव्हता. कारण मुलांनी पुन्हा घर अस्ताव्यस्त करण्यास सुरुवात केली होती. शेवटी रागातच राणी किचनमधून अर्धवट जेवण तसेच सोडून बाहेर येऊन मुलांवर ओरडू लागली आणि आपल्या रूममध्ये जाऊन बसली. काही वेळ रीमाला किचनमधून येणारा आवाज येत नव्हता. म्हणून ती जागची उठली आणि राणीजवळ गेली आणि तिला विचारू लागली की काय झाले. राणीला आता खूपच राग आला होता. त्यामुळे ती काहीच बोलली नाही. रीमाने तिला अजून उकसवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राणी ओरडतच म्हणाली, तुम्ही जेव्हापासून आला आहात ना तेव्हापासून सर्व काम माझ्याकडूनच करून घेत आहात. आई अगोदर सर्व काही करत होत्या, पण आता त्यांना सुद्धा तुम्ही काहीच करू देत नाही आणि स्वतः सुद्धा काहीच करत नाही. माझ्याकडून ही सर्व कामे होणार नाहीत. मी काहीच करणार नाही. मला अशी कामे करायला आवडत नाही. त्यावर रीमा हसू लागली तर राणीला अजूनच राग आला. ती म्हणाली, तुम्ही माझ्यावर हसत आहात? तेव्हा रीमा म्हणाली, अगं राणी, मी तुझ्यावर हसत नाही. मी तर या कारणाने हसत आहे की मागच्या 1 आठवड्यापासून सर्व काम तर तूच करत होतीस. सर्वांची काळजी घेत होतीस. सर्वांसाठी चहा, नाश्ता, जेवण सर्व काही तूच बनवून देत होतीस. आणि तू बनवलेलं जेवण सुद्धा सर्वांना खूप आवडत आहे. एवढं सर्व करून सुद्धा तू म्हणतेस की माझ्याकडून काहीच काम होणार नाही, तुला काहीच करायचे नाही. मी इथे तुझी वाईट नणंद बनून तुझ्यावर अधिकार सांगण्यासाठी आलेली नाही. मी फक्त तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येकाचे आपापले कर्तव्य असते. त्यामुळे काही ना काही काम करावेच लागते. कोणी घराच्या बाहेर जाऊन काम करतं तर कोणी घरात राहून घर सांभाळते. तुझ्या आईला सुद्धा तू पाहिली असशील. तिने पूर्ण आयुष्य, पूर्ण मेहनत ती तुम्हा लोकांसाठी करत होती. अजूनही करत असेल, परंतु तिने कधीच तक्रार केली नसेल. तुझ्या आईने घरातील कामाविषयी कधी तुझ्या बाबांकडे तक्रार केलेले तुला आठवते का? इथे सुद्धा माझ्या आईला बघ, तिचे वय तुझ्या वयापेक्षा दुप्पट असेल. जरा विचार कर, ही चांगली गोष्ट आहे का? मला काही येतच नाही असं बोलणं सोपं आहे, पण सर्व गोष्टी करणे तेवढेच मुश्किल आहे आणि ते सुद्धा एकट्याने. तू या घरची सून आहेस. हे घर तुझं आहे, त्यामुळे हे घर तुलाच सांभाळायचं आहे. पण तू तर या सर्व जबाबदाऱ्यांपासून दूर पळतेस. जबाबदारी प्रत्येकाला उचलावी लागते. उद्या जाऊन तुझे स्वतःचे कुटुंब बनेल, म्हणजेच तुम्हाला मुले होतील. जर तू आज सुधारली नाहीस तर पुढे येणारा काळ सुद्धा तू सुधारू शकत नाहीस. आपल्या नंदेचे रीमाचे असे बोलणे ऐकल्यानंतर राणीने रीमाताईची माफी मागितली आणि तिचे आभार मानले आणि म्हणाली, ताई, आज तुम्ही माझ्या जबाबदारीची जाणीव करून दिलीत. आळशीपणामुळे मला काहीही करायचे नव्हते.
मी माझ्या जबाबदारीपासून पळत होते, पण आता नाही. तुम्ही मला जीवनाचा धडा दिला आहात. काम वाटून एकमेकांना मदत करूनच कुटुंब चालते. संपूर्ण भार एका खांद्यावर टाकणे योग्य नाही. आजपासून तुमच्याकडे कोणतीही तक्रार येणार नाही. रीमा हसत हसत राणीच्या चेहऱ्याला स्पर्श करत घराबाहेर निघून गेली. रीमाताईंचे बोलणे ऐकून राणीला तिच्या आईची खूप आठवण आली. कारण राणीची आई प्रत्येक वेळेला तिला समजावत असायची. राणीचे सर्व काम करत असायची. कधी राणीची तब्येत खराब झाली तर ती पूर्ण रात्र तिच्या बाजूला बसून जागी असायची. राणीला आता समजले होते की पूर्ण दिवस काम करून आणि मुलांवर लक्ष ठेवून आईची काय हालत होत असेल. कारण राणीने आजपर्यंत आपल्या आईसाठी काहीच केले नव्हते, म्हणून तिला आता स्वतःचीच लाज वाटत होती. त्यामुळे तिने लगेचच आपल्या आईला फोन केला आणि तिची चौकशी केली. आता राणी हे सुद्धा म्हणाली, आई, तू खूपच थकून जातेस ना, तुझ्या तब्येतीची पण काळजी घे. आई, तू थोडा वेळ आराम कर, आपण नंतर बोलूया. राणीचे असे बोलणे ऐकून तिच्या आईला सुद्धा आश्चर्य वाटले. आपल्याच दुनियेत राहणारी राणी आज एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करत आहे. पण राणीचे बोलणे ऐकून तिच्या आईला सुद्धा खूप चांगले वाटले आणि राणीला सुद्धा आपल्या आई बरोबर बोलणे झाल्यामुळे बरे वाटले. तेवढ्या वेळातच रीमाने आपल्या आईला सुद्धा तिच्या मैत्रिणीकडून घरी बोलावून घेतली होती. जेव्हा सासूबाईंनी आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकले, तेव्हा राणीच्या सासूबाई सुद्धा खूप खुश झाल्या. आपली सून घरातील सर्व जबाबदाऱ्या उचलण्यासाठी तयार झाली आहे, या गोष्टीचा त्यांना खूप आनंद वाटत होता. कारण सुरुवातीपासूनच राणीच्या सासूबाई तिच्यावर खूप प्रेम करत होत्या. त्यांना कधीच आपल्या सुनेला म्हणजेच राणीला दुखवायचे नव्हते. पण मनातून त्यांना सुद्धा असेच वाटत होते की आपल्या सुनेने घरातील थोड्याफार जबाबदाऱ्या घ्यायला हव्यात. सून असल्याचे कर्तव्य तिने पार पाडायला हवे. त्याच दिवशी रीमा आपल्या सासरी निघून गेली. पण तेव्हापासून राणी आणि सासूबाई दोघेही सोबत घरातील सर्व कामं करतात. त्यामुळे राणी आणि सासूमधील प्रेम आता वाढत आहे. दोघेही खूप आनंदात राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण सुद्धा आनंददायी झाले आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही होती आजची कथा. या कथेमध्ये रीमाने आपल्या वहिनीमध्ये बदल घडवण्यासाठी उचललेले पाऊल योग्य होते का, याविषयी आपले काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपला माणूस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.